नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले चालू घडामोडीवर महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेणार आहोत। चला तर सुरू करूया। पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पंतप्रधानाच्या सचिवपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विराट कोहलीने किती डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत? विराट कोहलीने 287 डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत। G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे होत आहे? G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक दक्षिण आफ्रिका येथे होत आहे। ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कोठे पार पडला? ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम नवी दिल्ली येथे पार पडला। कोणत्या भारतीय महिलेची टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे? पूर्णिमा देवी बर्मन या भारतीय महिलेची टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे। खालीलपैकी कोणाला ICC तर्फे 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आले आहे? खालीलपैकी जसप्रीत बुमराह यांना ICC तर्फे 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आले आहे। FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मॉरिशसने त्यांच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदींना आमंत्रित केले असून त्यांचा स्थापना दिन कधी असतो? त्यांचा स्थापना दिन 12 मार्च रोजी असतो। लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरेज बुकचे लेखक कोण आहेत? लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरेज बुकचे लेखक नमिता गोखले ह्या आहेत। आंतरराष्ट्रीय कला महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? आंतरराष्ट्रीय कला महोत्सव 2025 हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला आहे। नयनामृतम 2.0 योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? नयनामृतम 2.0 ही योजना केरळ या राज्याने लॉन्च केली आहे। देश का प्रकृती परीक्षण अभियान कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे लॉन्च करण्यात आले होते? देश का प्रकृती परीक्षण अभियान आयुष मंत्रालय या मंत्रालयातर्फे लॉन्च करण्यात आले होते। देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून ते कधी सुरू करण्यात आले होते? 29 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आले होते। कोणत्या देशाने OPEC प्लसचा सदस्य बनण्यासाठी मंजुरी दिली आहे? ब्राझील या देशाने OPEC प्लसचा सदस्य बनण्याची मंजुरी दिली आहे। कोणाच्या हस्ते डिजिटल पायलट लायसन्स लॉन्च करण्यात आले आहे? राम मोहन नायडू यांच्या हस्ते डिजिटल पायलट लायसन्स लॉन्च करण्यात आले आहे। खजुराहो डान्स फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? खजुराहो डान्स फेस्टिवल मध्य प्रदेश या राज्यात आयोजित करण्यात आला आहे। दुसरे अखिल भारतीय राज्य जलमंत्री संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? दुसरे अखिल भारतीय राज्य जलमंत्री संमेलन 2025 उदयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। आशिया इकॉनॉमिक डायलॉग 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? आशिया इकॉनॉमिक डायलॉग 2025 चे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे। BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 कोण ठरले आहे? BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 मनू भाकर ह्या ठरल्या आहेत। सध्या चर्चेत असलेला माउंट डुकुनो कोणत्या देशात आहे?
सध्या चर्चेत असलेला माउंट डुकुनो इंडोनेशिया या देशात आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे? 11,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे? 200 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू होत आहे? नवी दिल्ली येथे सुरू होत आहे. भारताचा आर्थिक विकास दर विद्यमान आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज मूडीज संस्थेने वर्तवला आहे? 6.4% राहण्याचा अंदाज मूडीज संस्थेने वर्तविला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.